रस्त्यांवर लावलेली पाटी आपण अनेकदा पाहतो. नजरहटी दुर्घटना घटी, आवरा वेगाला सावरा जीवाला. पण प्रत्यक्षात मात्र आपण या पाठीकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाही, फारसं लक्ष देत नाही. पण त्याचा पुढे जाऊन किती मोठा फटका बसू शकतो याची प्रचिती अनेकदा येते. अनेक अपघात होतात, रोज शेकडो लोक आपला जीव गमावतात. आज पालघर जिल्ह्यातही अशीच काहीशी घटना घडली, ज्या चक्क वराडाच्या ट्रकला भीषण अपघात झालाय. हा अपघात एवढा भीषण होता की 12 जणांनी तर जागेवरच जीव सोडला, तर 100च्या आसपास जण जखमी झाले. हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. हा अपघात नेमका कसा घडला, लग्नाच्या वराडावर कसं विघ्न आलं, या सगळ्याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. मुंबई अहमदाबाद रस्त्यावरील पालघर जिल्ह्यातल्या धानिवरी परिसरात एक भीषण अपघात घडलाय. आज दुपारी वराडी मंडळींना घेऊन साखरपुड्यासारख्या कार्यक्रमाला निघालेल्या एका ट्रकला समोरून येणाऱ्या कंटेनरनं जोरदार धडक दिली आणि या धडकेत सुमारे 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या अपघातात 100 जण जखमी झाल्याचं देखील बोललं जात आहे. पण या भीषण अपघातामुळे साखरपुड्यासारख्या आनंदाच्या कार्यक्रमाला निघालेल्या आणि त्यात मृत पावलेल्या या सगळ्या लोकांच्या नातेवाईकांवर आणि कुटुंबावर मात्र आता शोककळा पसरली आहे. एरवी आपण नेहमी रस्त्यावरून जाताना अनेक फलक पाहतो, अनेक पाट्या पाहतो, नजरअटी दुर्घटना घटी, आवरा वेगाला सावरा जीवाला. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही होताना दिसत नाही, कुणी ते सिरियसली घेत नाही आणि मग असा काही मोठा फटका बसतो की आपला जीव या सगळ्या दुर्लक्षपणामुळे गमावून बसतो. असाच काहीसा प्रकार हा असल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर यात चक्क वराडाच्याच ट्रकला अपघात झाल्यानं एकतर हा जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वीच या सगळ्या आनंदावर विरजण पडलंय. 5 जण नव्हे तर तब्बल 12 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय. 100च्या आसपास या ठिकाणी जे लोक आहेत ते जखमी झालेले आहेत. किरकोळ जखमींचं देखील या ठिकाणी मोठी संख्या असण्याची शक्यता आहे, कारण की या ट्रकमध्ये 1-2 नव्हे तब्बल 100 वराडी प्रवास करत होते असं सांगण्यात येत आहे. खरं तर मुळात या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हा जो काही महामार्ग आहे, या महामार्गावर या आधी देखील बरेचसे अपघात झालेले आहेत. या ठिकाणी बरेच ब्लॅक स्पॉट देखील आहेत, पण त्याचा विचार आतापर्यंत कुणीही केलेला नाही. एकतर अपघाताची कारणं कोणती हे तर मी तुम्हाला अगदी या शेवटी बातमीच्या शेवटी जाता जाता सांगेनच. पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की वराडी मंडळींवर हा जो घाळा घातलाय काळानं तो अत्यंत भयानक आहे. कारण की यामध्ये अनेक वृद्ध माणसं होती, महिला होत्या, लहान मुलं होती आणि हे सगळे मिळून या ठिकाणी या ट्रकमधून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले होते आणि हा प्रवास करण्यापूर्वीच त्यांना मृत्यूनं गाठलेला आहे. खरं तर या दोन्ही म्हणजे ट्रक आणि कंटेनर यांचा जेव्हा अपघात झाला त्यावेळी हे दोन्ही वाहनं रस्त्यावर एकदम उलटली आणि क्षमतेपेक्षा जास्त जण या ट्रकमधून प्रवास करत होते. त्यामुळे अर्थातच यामध्ये अचानक ट्रकमध्ये दाटी झाली, एकमेकांवर माणसं आदळली आणि मग त्यामध्ये काही जण चिरडून सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आपले जीव गमावलेले आहेत. या भीषण अपघाताची पार्श्वभूमी आणि घटनाक्रम पाहिला तर स्पष्ट आहे की मुळातच साखरपुड्याच्या सारख्या कार्यक्रमाला ही मंडळी घराबाहेर पडली होती. प्रवासादरम्यान धानिवरी परिसराजवळ आल्यानंतर अचानक एक समोरून येणाऱ्या किंवा बाजूने जाणाऱ्या एका अवजड कंटेनरनं या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी वेगवान होती, इतकी भीषण होती की ट्रकचा समोरील आणि बाजूचा हिस्सा पूर्णपणे चेपला गेला. जर आता ट्रकच चेपला गेला असेल तर त्या दाटीवाटीनं बसलेले ही वराडी मंडळी त्यांची अवस्था काय झाली असेल. खरं तर दोन्ही वाहनांचं संतुलन बिघडल्यानं या महामार्गावर ही वाहनं पलटली होती. ट्रकमध्ये मोठ्या संख्येनं लहान मुलं, महिला, वृद्ध पुरुष देखील एकत्र प्रवास करत होते. अर्थातच वाहनाचा ताबा सुटला आणि मग लोक एकमेकांवर आदळले, चिरडले गेले आणि त्यातूनच खरं तर काही लोक वाहनाच्या खाली देखील किंवा अंतर्गत भागात देखील सापडले, ज्यामुळं खरं तर या लोकांना प्राण गमवावे लागले. आता हा आकडा 12 पर्यंत गेलेला आहे असं सांगण्यात येतंय. 100हून अधिक जखमी झाल्याचं देखील म्हटलं जात आहे.
आता वाहनांची जर दुरवस्था पाहिली आपण तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं सुरुवातीला अत्यंत कठीण बनलं होतं. घटनेची माहिती मिळताच मग त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन असेल, महामार्ग पोलीस असेल किंवा बचाव पथकाचे जवान असतील, तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नांनी युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करण्यात आलं. अखेर काही गंभीर जखमींना त्यातून बाहेर देखील काढण्यात आलं. रक्ताच्या माखलेल्या अवस्थेत म्हणजे थोडक्यात रक्ताच्या थारोळ्यात ही माणसं पडली होती, त्यांना तिथून बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पथक डॉक्टरांनी तातडीनं आणीबाणीची परिस्थिती घोषित करून त्यांच्यावर पहिल्यांदा उपचार सुरू केले. जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामध्ये काही जखमी आहेत अर्थात, त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती डॉक्टरांकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी आवश्यकतेनुसार मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी देखील प्रशासनानं केली आहे. रुग्णवाहिकांची पुरेशी व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. आता हा सगळा झाला भाग या जखमींचा, पण या रस्त्यावरच्या, या महामार्गावरच्या या आतापर्यंत घडलेल्या घटनांमागं नेमकं कारण काय आहे, तर हा संपूर्ण पट्टा गेल्या काही काळापासून अत्यंत अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातोय. या महामार्गावर वाहनांचा प्रचंड वेग, अवजड वाहतूक आणि काही ठिकाणी सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची कामं यामुळं हे असे छोटे मोठे आणि भीषण अपघात घडल्याचं पाहायला मिळतंय. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील गुजरात आणि मुंबई अशा दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साहाय्यानं कशीबशी अपघातग्रस्त ट्रक आणि कंटेनरला रस्त्यावरून हटवलं आणि मग कुठं वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले. साखरपुड्यासारख्या मंगल प्रसंगी निघालेल्या या निष्पाप नागरिकांना हा असा मृत्यू पत्करणं किंवा असा मृत्यू येणं त्यांच्या गावी देखील नव्हतं. पण अर्थातच ही सगळी अत्यंत वेदनादायी, धक्कादायक, हृदयद्रावक बाब आहे. ट्रकमध्ये 100हून जास्त लोक एकत्र येऊन खरं म्हणजे त्यांची वाहतूक करणं हा वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर आणि महामार्गावरील सुरक्षिततेवर एक पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. या घटनेचा सविस्तर तपास कासा पोलीस करतायत. अपघाताचं नेमकं कारण देखील शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महामार्ग आणि अंतर्गत रस्ते या दोन्ही ठिकाणी अपघातांचं प्रमाण कमालीचं वाढलंय. वाहतूक पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार क्षमतेपेक्षा जास्त वेग, लेनची शिस्त न पाळणं आणि वाहन चालवताना मोबाईलचा वाढता वापर ही या अपघाताची मुख्य कारण आहेत. रात्रीच्या वेळी अवजड वाहनांचं चुकीच्या पद्धतीनं पार्किंग करणं, महामार्गावरील अपुरे दिवे यांमुळे देखील अपघातांचा धोका दुप्पट बनलाय. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. या रस्त्यावर वारंवार अपघात होतात. गतिरोधक, स्पष्ट फलक किंवा ब्लॅक स्पॉट दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावलं आतापर्यंत उचलली गेलेली नाहीत, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शीने व्यक्त केली आहे. वाढत्या मृत्यूच्या आकड्यांमुळे आता प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या वाढत्या समस्येवर अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही लवकरच ब्लॅक स्पॉट शोधून काढून त्यांना चिन्हांकित करून तिथं सुधारणा करणार आहोत, अशी माहिती देखील प्रशासन देत आहे. मात्र ही नेहमी अपघात घडल्यावरच का, आधी का घडत नाही, हाही एक सवाल आहेच. खरं तर वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक कारवाई केली जायला हवी, मात्र तसं काही घडताना दिसत नाही. केवळ सरकारी नियमांवर अवलंबून न राहता वाहन चालकांनी स्वतःची आणि इतरांची देखील सुरक्षितता घेणं गरजेचं आहे. सीट बेल्ट, हेल्मेट यांचा वापर करणं, वेगावर नियंत्रण ठेवणं आणि वाहतूक नियमांचं तंतोतंत पालन करूनच आपण हे मृत्यूचं तांडव रोखू शकतो. अन्यथा रोज असे शेकडो अपघात होतच राहतील आणि अनेकांचे जीव जातच राहतील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.